हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे करिश्मा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे करिश्मा लाईफस्टाईल. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पोपटी स्पेशल ब्लॉग असणार आहे. त्याच्यामध्ये मी पोपटी आम्ही कशी रेडी करणार आहोत आणि शेतातून शेंगा वगैरे कशा आणणार आणि कसं पोपटी जाळणार आहोत, म्हणजे पोपटी कशी बनवणार आहोत, सगळं पूर्ण ह्या माझ्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. सो सर्वांनी ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि शेअर करा. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे करिश्मा आणि आज मी आलेले आहे गावाला. तर मी तुम्हाला गावच्या शेंगा दाखवणार आहे, चवळीच्या, वाळाच्या. आणि आम्हालाच पोपटीचा प्रोग्राम आहे आमचा आज. तुम्हाला मी दाखवते. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला इकडचा मी नजारा दाखवते, किती सुंदर आहे हे बघा. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. सो इथे आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहोत. माझे सासू सासऱ्यांनी जाऊबाई शेंगा काढायला. तर ह्या इकडे सगळेजण मस्त चवळीच्या शेंगा आणि पापडी म्हणतात त्याला, वाळाची पापडी, ती पण आणतो आम्ही. पोपटीला स्पेशली चवळी टाकतो आम्ही पोपटीमध्ये. सो ती घेणार आहोत आम्ही पोपटीच्या तयारीसाठी. तर हे सगळं आम्ही शेतातून काढून आता घरी घेऊन जाणार आहोत आणि मग पोपटीची तयारीला लागणार आहोत. इकडे आम्ही या चवळीच्या शेंगा आणल्यात. युगंधर दाखव. आणि हा आहे बांबरुडीचा पाला. आमची पोपटीची तयारी चालू आहे जोरामध्ये. फुल पिशवीवरून आणले. तर पुढे तुम्हाला दाखवतो पोपटीची तयारी कशी करतो ते. तर इथे आम्ही आता पोपटीची तयारी केलेली आहे. इकडे मी चिकन मॅरिनेट करत आहे. त्याच्यामध्ये दही वगैरे मिक्स करून अद्रक लसूणची पेस्ट करून चिकन मॅरिनेट करताना इकडे ते आमच्या आई सगळ्यांना शेंगांच्या वाटण्या करत आहेत. सगळ्यांना, मुंबईला माझ्या आईला, जाऊबाईच्या मम्मीला, सगळ्यांना आई आमच्या देत असतात सगळ्यांना. म्हणजे स्वतःसाठीच नाही, सगळ्यांना थोडं थोडं देणार. सो त्याच्या त्या पिशव्या भरत आहेत आणि आम्ही इकडे पोपटीची तयारी करत आहोत. इकडे मस्त मी चिकन मॅरिनेट करतो आहे आणि मस्तपैकी अंडी, वाळाच्या शेंगा, बटाटे एकदम सुंदर लागतात त्याच्यामध्ये. तर आता मी इकडे सगळं मॅरिनेट केलेलं आहे मस्तपैकी. अद्रक लसूण पेस्ट, दही वगैरे लावून. आणि इकडे अंडी, वाळाच्या शेंगा आणि बटाटे पण आहेत त्याच्यामध्ये. आता आम्ही इकडे पोपटी लावायला म्हणजे भरायला सुरुवात केली आहे. मडका आहे मस्तपैकी, चैनी मातीचा मडका आहे. त्याच्यामध्ये हा बांबुर्डीचा पाळा म्हणतात. त्याच्याशिवाय पोपटीला मजा येणारच नाही. तो बांबुर्डीचा पाळा आम्ही शेतामधून आणलेला आहे. तो इकडे आम्ही मस्तपैकी पोपटी भरतो आहे. मग ह्या मडक्यामध्ये पहिला बांबुर्डीचा पाळा टाकणार. त्याच्यानंतर मग हाफ लेअरमध्ये म्हणजे चिकन आणि मग अंडी, वाळाच्या शेंगा, हे सगळं थोडं थोडं टाकून मग पूर्ण पोपटीचं मटकं रेडी करणार होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत शेतामध्ये पोपटी लावायला. सो पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आम्ही व्हिडिओमध्ये काय काय करतो आहे ते. तर इकडे मस्तपैकी या वाळाच्या शेंगा टाकल्यात भाऊंनी. ह्याच्यामध्ये पण आम्ही मसाला आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स केलं. त्याच्यानंतर या वाळाच्या शेंगा टाकल्यात आणि मग त्याच्यामध्ये मग चिकन टाकणार आहोत. आणि चिकन टाकल्याच्यानंतर मग हा बांबुर्डीचा पाळा. बांबुर्डीच्या पाळ्याशिवाय पोपटी तुमची रेडी होणारच आहे. सो घरी जरी तुम्ही मुंबईला करत असाल तरी बांबुर्डीचा पाळा पाहिजेच. तर त्या पोपटीला थोडी मजा येणार आणि टेस्ट येते त्या पाळ्यामध्ये. सो अशा प्रकारे आमची पूर्ण मटका आम्ही भरून घेतलेलं आहे फुल एकदम. आणि आता आम्ही जाणार आहोत शेतामध्ये पोपटी लावायला. इथे आता आम्ही आलेलो आहोत. मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण खूप सुंदर आहे. किती छान दिसतं व्ह्यू इकडचं. आणि इकडे आता आम्ही सगळे पूर्ण फॅमिली चालू आहे पोपटीची तयारी करायला. आमची छोटी पण आलेली आहे. खूप भारी वातावरण वाटतं संध्याकाळचं. आणि गावाला म्हणजे कसं पण तुम्ही कुठल्या पण टायमाला बाहेर पडा, सुंदरच वाटतं. सो तर इकडे भाऊ आमचे पूर्ण पोपटीची तयारी करतात मस्तपैकी. पूर्ण आता लाकडं वगैरे लावून त्याच्यानंतर मग पेंडा वगैरे आणणार. आणि आता ही पोपटी आमची जाळायची आम्हाला. तर इकडे बघा, आम्ही त्या लाकडं आणून भाऊने लावले. मटका ठेवले त्याच्या खाली पहिला आणि त्याच्यावरती लाकडं. आणि मग आता पेंडा टाकून मग आता हे जाळणार, म्हणजे असं आग पेटवणार माचीसने मस्तपैकी. मग पोपटी आम्ही घरी जाऊन खाणार आहोत. सो व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही काय काय करतो आहे ते. इथे पप्पाने आमच्या मस्तपैकी आता पोपटीला माचीस कांडी लावलेली आहे. आणि आता आमची ते पोपटी मस्तपैकी 45 मिनिट्स पूर्ण आम्ही ठेवणार आहोत. मिनिमम तरी 20 मिनटं तर पाहिजेच. 45 ने पण 15-20 अर्धा तास तर मिनिमम ठेवणार. तेव्हा मस्तपैकी ती पोपटी म्हणजे आतल्यात सगळं शिजणार ते मडक्याच्या आतमध्ये. आणि मग घरी गेल्यावरती आम्ही खाणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही फोटो जरूर भरपूर काढलेले आहेत. त्याच्यामध्ये दिसतीलच आता बघा. सो सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. धन्यवाद.